मी मानसिकदृष्ट्या एवढा समाधानी आहे की मीच एकदा एक वेळा असं जर विचार करायला लागलो की आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावाला काय फायदा झाला. अच्छा, आता हाच रेशो माझा शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघात सुद्धा आहे. ओके. टोटल आपण जवळजवळ 28 ते 29 कोटीची विकास कामं आपण शिंगणापूर मतदारसंघात केली. मतदान झालेली आहेत. आणि आपण हे करत असताना सामान्य नागरिक जे डोळ्यासमोर ठेवून केलं. यामध्ये आपण राजकारण गट तर आणि मला एक चांगला फायदा झाला. अपक्ष निवडून आलेल्याचा सगळ्यात मोठा फायदा काय झाला तर कुणीही म्हणजे गाव लेवलच्या राजकीय ऋषीतून कोण शिवसेना असते, कोण म्हणजे चंद्रकांत नरके साहेबांचा गट, पेन पाटील साहेबांचा गट, असं असताना सुद्धा मला आता आमच्या विरुद्ध जे उमेदवार पुढे यायला लागलेत त्यांनी सोडलं तर कुणीही विकास कामाला अडथळा किंवा विरोध केला नाही. अच्छा, त्यांनी कसा केला, का केला, आज मी या मुलाखतीत त्यांच्यावर राजकीय बोलतोय असं व्हायला नको. योग्य वेळी त्याचं आपल्याला विश्लेषण करता येईल. नक्कीच. म्हणजे तुम्ही सर्वसमावेशक दृष्टी घेऊन लोकांच्या मध्ये गेला होतात. अगदीच 100%. मी पुढे जाईन. यशवंत बँकेमध्ये एक महत्त्वाचं मध्यवर्ती नेतृत्व म्हणून अमर पाटलांच्याकडे बघितलं जातं. यशवंत बँकेमध्ये तुम्हाला सोबत असलेली काही माणसं निघून गेलीत, पुन्हा तुम्ही तिथं सत्ता मिळवलीत, पुन्हा तुम्ही ती संस्था ताब्यामध्ये घेतली, बँक ताब्यामध्ये घेतलीत. त्या बँकेमध्ये सध्या काय चाललं आहे आणि मला या पाठीमागच्या सगळ्या घटनांबद्दल बोलायचं तुम्हाला. नाही, मूळ कसं आहे ही इलेक्शन जिल्हा परिषदची आहे, पण ठीक आहे एक राजकीय जीवनाचा भाग म्हणून आपण यशवंत बँकेवर बोलताय. तर मुळात मला सांगायचं होतं की त्यावेळी पण असंच झालं की माझे चुलते शंकर पाटील शिंगणापूरकर हे संस्थापक, बरोबर, त्यांच्या काकी आमच्या त्या मागच्या वेळच्या पॅनलमध्ये होत्या आणि त्यावेळी आम्ही एकत्र येऊन पॅनल केलं. काकांचं आणि काकींचं वय थोडंसं आता 70-80च्या घरात असल्यामुळं त्यांची तब्येत साथ देत नव्हती. त्यातनं त्यावेळी ठरलेलं असं होतं की बाबा आपण काकींना एखादं वर्ष निघून सन्मानानं त्यांना रिटायर करायचं. बरोबर. पण आमच्याबरोबरच ज्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले त्यांनी स्वतःचा गट स्थापन करून वेगळं राजकारण करून आम्हाला त्यापासून काकींना आमच्या दूर ठेवलं. त्याच लोकांनी जनरल बॉडीमध्ये मी काही प्रश्न विचारत असताना तू खाली बस अशा पद्धतीचा अवमान केला. आता त्यावेळी राबलो आम्ही. त्यावेळी ज्यांना विरोध केला तेही आमचे कौटुंबिक स्नेही होते, परंतु त्यावेळेच्या घडलेल्या राजकारणानुसार आज ते माझ्याबरोबर आहेत प्रकाश देसाई साहेब. पण आम्ही दोघं आमचे कौटुंबिक चांगले संबंध, बरोबर, पण त्या राजकीय परिस्थिती घडत गेलं आणि त्याची जाण न ठेवता त्या लोकांनी आपल्यावर कुरगुडी केल्या. त्यांनी वेगळा गट केला, वेगळं पॅनल केलं. ते इलेक्शन मिटावे यासाठी स्वर्गीय पेन पाटील साहेब असतील, पाटील साहेब असतील, सावकर विनय कोरे साहेब असतील, यांनी प्रयत्न केले. पण त्यावेळी पण हे झालेला अपमान डोक्यात ठेवल्यामुळे आणि पुण्याई होती शंकरराव पाटील शिंगणापूरकर असतील किंवा माझ्या घराण्याची पुण्याई पाठीशी होती की संस्थापक आपण आहे आणि आपला अपमान ही करतात आणि सभासद ठरवतील की खरे संस्थापक कोण, खरे संस्थापक कोण. बरोबर. तर त्या दृष्टीनं आम्ही काम करत गेलो. त्यांच्या झालेल्या चुका लोकांसमोर आणल्या आणि त्या चुकीचा आणि अशा होत्या की माफ करण्यासारख्या चुका नसल्यामुळे लोकांनी आम्हाला सत्ता दिली. त्या सत्तेची जाणीव आजही आम्ही ठेवून लोकांना जे बोललोय त्या पद्धतीने काम करतोय. अभिमानानं मला सांगायचं आहे आम्ही ज्यावेळी सत्ता ताब्यात घेतली त्यावेळी बँकेची टर्नओव्हर होता 290 कोटी. आज जवळजवळ तो आणि ठेवी होत्या 152-53 कोटी. आजच्या तारखेला ठेवी आमच्या आहेत 198 कोटी 35 लाख आणि आमची कर्ज आहेत 136 कोटी. झालेल्या 2 वर्षामध्ये 40 कोटीनं आपण व्यवसाय वाढ केली. त्याच्यामध्ये सर्व सभासद असतील किंवा आणि बँकेच्या झालेल्या त्यांच्या चुका तशी चूक कोणत्याही प्रकारची न करता आम्ही पुढे काम करायला लागलोय. आम्ही सगळेच आमचे संचालक मंडळ माझे चुलत भाऊ महेश पाटील आता तिथं चेअरमन आहेत, व्हाईस चेअरमन आमचे खाडे साहेब आहेत, देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्ही दोघांची एकत्र आम्ही काम करत असताना आमचे सर्वच संचालक मंडळ आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात. आता मी हे सांगितलं की बँक नफ्यामध्ये आली किंवा ठेवी वाढल्या, कर्ज वाढलीत, हा महत्त्वाचा पार्ट आहे. मी पुढे जाईन थोडंसं. आत्ता माझा जो प्रश्न असणार आहे तो थोडासा वेगळा असणार आहे. मी आत्तापर्यंत तुम्हाला एक यशस्वी राज्यकर्ते किंवा यशस्वी मी राज्यकर्ता नाही, मी कार्यकर्ता आहे. हा फार महत्त्वाचा भाग आहे. मी राज्यकर्ता नाही, मी कार्यकर्ता. काय सांगू, मला स्वतःला आज यशवंत बँकेत सुद्धा मी तज्ञ संचालक आहे, स्वीकृत आहे. आजपर्यंत मी ठीक आहे सोसायटी डेअरी हे ठिकाणी असेल, पण माझ्या बायकोला मिसेसना रसिका पाटलांना आता दुसऱ्यांदा आरक्षणाच्या ह्याच्यात पण मी प्रकर्षानं सांगतो की आरक्षणाचे हे सगळं ह्या प्रक्रिया चालू असताना माझे नेते बंटी पाटील साहेब मला म्हणले होते की आमऱ्यात तुला एकदा कुठेतरी संधी मिळायला पाहिजे. ठीक आहे, ते नेत्यांचं असलेलं प्रेम आहे माझ्यावरचं, पण ठीक आहे शेवटी लक नशिबाचा भाग पण असतोय. पण आज मी नक्कीच ड्रायव्हरच्या भूमिकेत आहे. हे तुम्ही म्हणताय हा मोठेपण आहे कदाचित, पण ठीक आहे, लोक तुमच्याकडे राज्यकर्ते म्हणून बघतात, तुम्ही स्वतःला कार्यकर्ते म्हणत असाल.